नाही. ॲक्चुअली डिजिटल मार्केटिंग ना खूप वास्ट हे आहे, फील्ड आहे. डिजिटल मार्केटिंगमध्ये पेड प्रमोशन वेगळी गोष्ट आहे. त्याच्यामध्ये अजून डिटेल जाऊ शकता. सोशल मीडियामध्ये जसं की Instagram ॲड्स, Facebook ॲड्स, हां, Google ॲड्स, LinkedIn ॲड्स, हां. नेटिव्ह ॲड्स एक प्रकार असतो. ओके. ठीक हां, आहे. सो तुम्हाला मे बी तो Truecallerवर ॲड दिसत असतील हां. किंवा अजून बऱ्याचशा वेबसाईट आहेत काही-काही. Pinterest पण तुम्हाला ॲड्समध्येच येऊ शकतं. ठीक आहे. ओके. कंटेंट बनवणं, हं, सोशल मीडिया मॅनेजमेंट, हं, सोशल मीडिया आता टर्म्स खूप आहेत. हं. काम एकच त्याला टर्म्स वेगवेगळे चेंज केलं. हां, SEO, सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन. करेक्ट. आता हे तुम्ही सगळं कॉम्बो करता ना, तर त्याला त्याला डिजिटल मार्केटिंग हा एक वर्ड. ओके, ओके. आता YouTube आपण हा सेपरेट बिझनेस झाला YouTube. हो, बरोबर आहे. काही लोकं फक्त YouTubeचा बिझनेस रन करेक्ट. करतात. पॉडकास्ट करतात ते किंवा कंटेंट एका स्ट्रीमलाईनमध्ये हो, हो. निश पकडून त्याच्यावर कंटेंट बनवतात. खूप करेक्ट. मोठा बिझनेस करतात. बरोबर. सो नुसतं मला डिजिटल मार्केटिंग करायचं आहे, असं लोकं हां, म्हणतात. नाही, असं नाही. तुम्हाला डिजिटल मार्केटिंग लीड जनरेशन हवी आहे का? हां. का प्रॉडक्ट विकून हवं आहे? का तुम्हाला एखादं लँडिंग पेज बनवायचं आहे, ज्याच्यावर माझा डिजिटल प्रॉडक्ट विकायचा आहे? की ओके. तुम्हाला एक वेबसाईट बनवून त्याच्यावरून ज्वेलरी विकायची आहे, कपडे विकायचे हां, आहेत? बऱ्याच गोष्टी आल्यात आता. बरोबर. खूप वेळा असं पण झालंय मिसकन्सेप्शन, की डिजिटल मार्केटिंग म्हणजे पोस्ट टाकणं. हो, सध्या तीच थॉट आहे लोकांचा, तोच थॉट आहे. वर्स्ट. हं. अजूनही फेस्टिव्हल पोस्टमध्येच आहेत लोकं. हो, बरोबर. सो मला असं वाटतं, की कुठल्या कुठे गेलं डिजिटल मार्केटिंग? आपण अजून तिकडेच आहोत. करेक्ट. सो मला वाटतं इट्स टाईम टू चेंज.